हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इथे ही जी बाळजाबाई आहे ना, ती प्रचंड खुश असते, कारण आज त्यांच्यासाठी खूप खास दिवस असतो. तर आज असतो दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाचा वाढदिवस. तर त्याचमुळे आता इथे तिला जंगी सेलिब्रेशन हे करायचं असतं. म्हणूनच आता इथे तिने माधवला सांगून संपूर्ण घराची जी काही साफसफाई आहे त्यांना करायला सांगितलेली असते. तेवढ्यात तिथे नैनावती येते. नैनावती आल्यानंतर बाळजाबाईला म्हणते की बाळजाबाई, हे सगळं काय आहे? म्हणजे आता तर दिवाळीही नाही आहे, मग तुम्ही एवढी साफसफाई कशाला करायला सांगता आहेत? तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जे आहे ती बोलते की नैनावती, तू विसरली आहेस का आज काय स्पेशल दिवस आहे ते? तर आता नैनावतीला खरंच लक्षात राहिलेलं नसतं की आज खरंच काय आहे. तर त्यावेळी आता बाळजाबाई जे आहे ते बोलते की माझ्या कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे आज सगळं काही जंगी होणार आहे. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जी आहे ती नैनावतीला सांगते की चला, आपल्याला तयारी करायला हवी. तेवढ्यातच नैनावती बाळजाबाईला म्हणते की काय, यांच्या लग्नाचा वाढदिवस? म्हणजे गडबडीत झालेल्या लग्नाला 1 वर्ष झालं तर. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती नैनावतीला म्हणते की हो, तेव्हा जरी गडबडीत हे लग्न झालं असलं तरीही आता असं गडबडीत काहीच होणार नाही. सगळं शांत, निवांत आणि एकदम आनंदाने सगळं काही सेलिब्रेशन होईल. तर आता इथे बाळजाबाई नैनावतीला म्हणते की समजलं ना, चल आता आपल्याला तयारीला लागायला हवं. असं म्हणत आता त्या दोघेही जणी स्वयंपाकघरामध्ये जातात. तर त्यानंतर बाळजाबाईने सगळं काही लक्ष देऊन नैनावतीला करायला सांगितलेलं असतं. तर त्याचनंतर आता ही नैनावती, तिला माहिती आहे की समरला आणि या पूजीला अजिबात आनंद होणार नाही, कारण आज दुष्यंतचा आणि कृष्णाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर ही पहिली जी काही खबर आहे ना, ती त्या पूजीला जाऊन सांगितली पाहिजे. म्हणत आता इथे ती त्यांच्या रूममध्ये आलेली आहे आणि आता इथे ती रूममध्ये आल्यानंतर ती समरला म्हणते की अरे, ही तर अशी निवांत झोपली आहे, म्हणजे हिला सांगायलाच हवं. तर त्यावेळी आता समोर जो आहे तो बोलतो की काय काय सांगायला हवं. तेवढ्यातच आता इथे ती ओरडू लागते की पूजे उठ, पूजे उठ. तर त्यावेळी आता समोर म्हणतो की अगं झोपू देत ना, ती चांगली निवांत झोपली आहे, का उठवतेस तू तिला? तर त्यावेळी आता इथे ती बोलते की एकदा की माझी खबर ऐकली ना, तर ती झोपेतून जागी होईल आणि तिची झोप मोडेल. तर त्यावेळी आता असं ऐकल्यानंतर आता इथे ही जी पूजा आहे ना, ती लगेचच उठते आणि बोलते की काय, अशी कोणती खबर आहे, वाईट खबर आहे जी ज्याने मला धक्का बसेल? तर आता इथे ही पूजा जी आहे ती आता उठून बसलेली असते आणि तिला विचारू लागते असते की आता सांग ना, की अशी कोणती खबर आहे ज्याने मला वाईट वाटेल? तर आता इथे ही जी नैनावती आहे ना, ती सांगू लागते की खाली बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाच्या वाढदिवसाची जंगी तयारी करत आहेत आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना खूप आनंदात सेलिब्रेट करायचं आहे. तर त्यावेळी आता एवढं सांगून ही जी नैनावती आहे ना, ती आता तिथून निघून जाणार आहे, कारण तिला माहिती असतं की ही न्यूज ऐकल्यानंतर या पूजाला आणि समरला अजिबात आनंद झालेला नसेल. तर आता तिला हे बघायचं असतं की हे दोघेजण या सेलिब्रेशनमध्ये काय अडथळा आणतील. तर त्याच नंतर आता इथे नैनावती जी आहे ती बोलते की मी म्हटलं होतं ना, ही न्यूज ऐकून तुझी ना झोपच उडेल, उडाली की नाही झोप? असं म्हणत ती नैनावती त्या रूमच्या बाहेर पडते आणि ती गेल्यानंतर आता इथे समोरचं आहे तो लगेचच बेडवरती बसतो आणि त्यावेळी आता ही जी पूजा आहे ना, ती समरला म्हणते की समर डार्लिंग, तुला काय वाटतं, मी अशी एवढ्या आनंदात ही लग्नाची त्यांची ॲनिव्हर्सरी जी आहे ती सेलिब्रेट होऊ देईल? नाही समर डार्लिंग, मी असं काहीही होऊ देणार नाही. मी कधीही त्या कृष्णाच्या आयुष्यात आनंद बघू शकत नाही आणि आता मी तिला आनंदी होऊ देणार नाही, असं इथे या पूजाने ठरवलेलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे बाळजाबाई, बाकीचे घरातले सगळे काही आढळराव, दुष्यंत आणि कृष्णा, नैनावती, बाकीचे सगळेजण घरीचे आता खाली जमलेले असतात, कारण आता इथे दुष्यंतला आणि कृष्णाला ओवाळायचं
करायचं असतं आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. म्हणून आता सगळेजण इथे हॉलमध्ये गोळा झालेले असतात. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती दुष्यंतला आणि कृष्णाला बसायला सांगते आणि त्याच नंतर आता इथे त्या दोघांचं औक्षण करते आणि त्या दोघांचं तोंड गोड करून त्या दोघांनाही छान छान शुभेच्छा देते. तर त्याच नंतर आता इथे ज्यावेळी बाळजाबाईचं ओवाळून होतं त्यावेळी आता इथे ती नैनावतीला सांगते की नैनावती चल तू आता त्या दोघांचं औक्षण कर, आता तुझा नंबर. तर आता इथे ही जी नैनावती आहे ना ती ही हसत खेळत त्या दोघांचं औक्षण करते. पण औक्षण झाल्यानंतर आता इथे ही बोलू लागते की आता सगळं काही आनंदी झालं पाहिजे. आज जसे तुम्ही दोघं आनंदी आहात तसंच सगळं काही आनंदी घडलं पाहिजे. नाहीतर काय आहे ना, गुरुजींनी सांगितल्याप्रकारे जर आजचा दिवस आनंदी गेला तर उद्याचा दिवस दुःखात जाईल, असं व्हायला नको ना. तर आता इथे गुरुजींनी सांगितलेलं भाकीत इथे नैनावती पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणते, जेणेकरून तिला असं वाटू लागतं की आजचा आनंदाच्या दिवसात हे सगळं काही गुरुजींनी सांगितलेलं कुणी विसरायला नको, असं तिचं झालेलं असतं. तर त्याचनंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की नैनावतीला, अगं नैनावती त्या दोघांचं तोंड तर गोड कर ना. तर लगेचच ती त्यांच्या दोघांच्या तोंडात गोड पदार्थ ठेवते आणि त्यावेळी आता इथे त्या दोघांनाही लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि त्याचनंतर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की चला आता औक्षण तर झालं आहे, मला सांगा कृष्ण आणि दुष्यंत तुम्हा दोघांचा आज काय प्लॅन आहे का. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की नाही बाळजाबाई, आमचा तसा काही प्लॅनच नाही. तर त्यानंतर अढळराव जे आहे तेही हे सगळं ऐकत असतात. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला सांगते की बाळजाबाई माझी ना आज तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग आहे, तिथे ना सगळे आमदार आणि गावकरी सगळे येणार आहेत आणि एक मीटिंग होणार आहे. तर त्यानंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुम्ही दोघं जण आधी उभे राहा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. तर आता इथे कृष्णा जी आहे ती सगळ्यांच्या पाया पडते आणि इथे हा दुष्यंत जो आहे तो बाळजाबाईच्या पायाच पडत नसतो, पण आता कृष्णाने सांगितलं आहे म्हणून त्याने बाळजाबाईच्या पाया पडलेला आहे. कुठेतरी दुष्यंतला बाळजाबाईचा राग येत असतो, तर त्यामुळेच आता तो इथे पाया पडत नसतो, पण आता कृष्णाच्या सांगण्यावरून त्याने बाळजाबाईच्याही पाया पडलेला आहे. तर त्यावेळी आता इथे हे जे अढळराव आहे ते देखील या दोघांना आशीर्वाद देतात आणि त्याचवेळी आता इथे ही जी नैनावती आहे ना ती बोलू लागते की अढळरावांच्या आशीर्वादाप्रमाणे सगळं काही घडो. तर त्याच नंतर आता इथे पुन्हा एकदा सगळ्यांची नजर त्या नैनावतीवरती जाते, कारण ती सतत काही ना काही बडबड करत असते. तर आता इकडे ही जी बाळजाबाई आहे ना ती विचारू लागते की आता मला सांगा काय म्हणत होतीस तू कृष्णा, तुला कुठे जायचं आहे. तर त्यावेळी आता कृष्णा सांगू लागते की बाळजाबाई ते काय आहे ना, आजच ना तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग ठरली आहे आणि आमदारांनी मला तिथे त्या मीटिंगला बोलावलं आहे. तर असं ऐकल्यानंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की म्हणजे कसल्या संदर्भात मीटिंग होणार आहे तुमची. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की ह्या JDP स्कूल ज्या आहेत त्या विषयावरती काही बोलायचं आहे आणि गावातील काही विषय आहेत ते कसे सॉल्व्ह होतील हे पाहायचं असतं आणि त्याचमुळे आता आमदारांनी ही मीटिंग ठरवलेली आहे आणि त्यामध्ये गावकरी देखील येणार आहेत. तर आता इथे ही जी कृष्णा आहे ती बाळजाबाईला सांगते की ती मीटिंग जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही असा काही प्लॅन नाही केला. पण आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की हे बघ कृष्णा, मीटिंग काय लवकर संपेल आणि आपण आपलं सेलिब्रेशन जे आहे ते मीटिंग नंतरही करू शकतो, त्यामुळे तू एक काम कर, अजिबात काळजी करू नको. तुझी मीटिंग झाल्यानंतर आपण रात्री आल्यानंतर सगळं काही सेलिब्रेशन करू आणि तेही अगदी थाटामाटात करूयात, चालेल तुला. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की बाळजाबाई मला ना खूप कसं तरी वाटतंय, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं प्लॅन करत आहात पण या सगळ्यात ना मी तुम्हाला मदत करायला नसणार आहे, त्यामुळे मला खूप असं वाईट वाटतंय. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हे बघ, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे, कारण तुला एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम आता सध्या खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता मीटिंगसाठी जा.
तर आता इथे कृष्ण जे आहे ते बोलते की ठीक आहे बाळजाबाई. तर त्याचनंतर आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की कृष्णा जा, आता तुला जर मीटिंगला उशीर होत असेल तू आधी जा. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो. तर त्याचनंतर आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की चल मी तुला सोडतो. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो आता कृष्णाला सोडण्यासाठी बाहेरपर्यंत चाललेला असतो. इकडे अढळरावांना आणि या बाळजाबाईला प्रचंड छान वाटत असतं की कृष्णा किती गावकऱ्यांसाठी करते, किती मनोभावे हे सगळं त्यांच्यासाठी करते आणि ते पाहून त्यांना कुठेतरी खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत आता कृष्णाला सोडण्यासाठी बाहेरपर्यंत चाललेला असतो. तर आता इकडे ही जी कृष्ण आहे ती देखील आणखीन काळजीत पडलेली असते. तिला अजूनही तसंच वाटतं की सगळेजण किती छान पद्धतीने आपल्यासाठी सेलिब्रेशनचा प्लॅन करत आहेत, पण आपण दोघेच तिथे नसणार आहोत असं तिला वाटू लागतं. तर त्याचनंतर आता इथे हा जो समर आहे ना तो एका साईडला उभं राहून त्या सगळ्यांच्या गप्पा ऐकत असतो. कारण तिथे आता इथे या कृष्णाने सांगितलेलं असतं की माझी मीटिंग आमदार साहेबांसोबत आहे. आमदार साहेब देखील त्या मीटिंगला हजर राहणार आहेत आणि काही गावकरी देखील येणार आहेत. असं जेव्हा कृष्णाने सांगितलं होतं त्यावेळी समरने ते सगळं काही ऐकलं होतं. तर आता इथे समर जो आहे तो रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर तो लगेचच पूजाला मिठी मारतो आणि बोलू लागतो की आज खूप काहीतरी होणार आहे पूजा डार्लिंग. तर त्यावेळी आता इथे ती विचारू लागते की समर डार्लिंग असं नक्की काय झालं आहे मला सांगशील का? तर तो तिला सांगू लागतो की आज दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून बाळजाबाईने छान सेलिब्रेशन ठेवलं होतं. पण या कृष्णाला वेळ नसल्यामुळे ती गेली आहे मीटिंगला आणि आता बघ एकदा की ती मीटिंगला गेली ती लवकर घरी पोहोचणारच नाही. बघ मी काय करतो असं म्हणत आता इथे या समरने त्या आमदार साहेबांना फोन केलेला आहे. तर त्यावेळी इकडे आमदार साहेबांनी फोन उचलला आहे आणि आमदार साहेब समरला विचारत आहे की समर साहेब तुम्ही आम्हाला फोन का केलात? तर त्यावेळी आता समोर जो आहे तो बोलतो की आमदार साहेब ते काय आहे ना एक छोटंसं काम तुम्हाला आज करायचं आहे. तर आता त्यावेळी आमदार साहेब जे आहे ते विचारू लागतात की काय काम करायचं आहे बोला ना, आम्ही तुमचं जे काही काम आहे ना असं तातडीने करूत. तर त्यावेळी आता इथे समोर जो आहे ते काय आहे ना आज कृष्णा तुमच्याबरोबर मीटिंगला येणार आहे. तिला ना फक्त 9 वाजेपर्यंत तिकडेच अडकवून ठेवायचं आहे मीटिंगमध्ये असं आता इथे समरने आमदार साहेबांना सांगितलेलं असतं. तर त्यावेळी आता इथे आमदार साहेब जे आहे ते बोलतात की ठीक आहे, म्हणजे तुमचा प्लॅन जो आहे ना तो माझ्या लक्षात आलेला आहे. पण हे सगळं कशासाठी ते देखील आता समरने आमदार साहेबांना सांगितलेलं असतं. तर आता आमदार साहेब बोलतात की ठीक आहे. आता त्याने सगळं काही बोलून झाल्यानंतर आमदार साहेब जे आहेत ते फोन ठेवतात आणि आता समरला या प्लॅनमध्ये साथ देण्यासाठी हो म्हणतात. तर त्याचनंतर आता इकडे कृष्णा आणि काही गावकरी मीटिंगसाठी हजर झालेले असतात. तर त्यावेळी आता काही गावकरी म्हणत असतात की 1 तास झाला आहे आपल्याला इथे येऊन, तरीही अजून आमदार साहेबांचा कुठेही पत्ता नाही आहे. त्यांच्या पीएला देखील फोन करून झाला, पण सारखे बोलत आहेत की आम्ही आलोच आहोत आणि वाटेमध्ये आहोत. मग हे राहिले तरी कुठे आहेत? कारण आपल्याला येऊन 1 तास कंप्लीट झाला आहे. तर आता गावकरी चिडचिड करत असतात आणि त्याचवेळी थोड्याच वेळात आता आमदार साहेब जे आहे ते तिथे पोहोचलेले असतात. आमदार साहेब आल्या आल्याच आता इथे गावकऱ्यांना बोलू लागतात की माफ करा, मला ना आज खूपच उशीर झाला आहे. काय झालं ना वाटेत गाडी माझी बंद पडली आणि त्यामुळेच थोडासा लेट झालं. तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ना ती बोलते की ठीक आहे आमदार साहेब त्यात काय एवढं. बरं चला आता मीटिंगला जास्त उशीर नको करूयात, चालेल आपण मीटिंगला सुरुवात करूयात असं म्हणत आता इथे हे जे आमदार साहेब आहेत ते लगेचच कृष्णाकडे पाहू लागतात. तर त्यावेळी आता कृष्णाला ते विचारू लागतात की कृष्णा काय झालं आहे, तुम्हाला कसली घाई आहे का? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की नाही साहेब, आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे म्हणून म्हटलं आपण लवकरात लवकर मीटिंगला सुरुवात करूयात. तर त्याचनंतर आता हे आमदार साहेब जे आहे ते बोलू लागतात की हे पहा आता ना खूप उशीर झाला आहे, मला यायलाच 1 तास लागला आहे आणि तुम्ही खूप वेळेपासून येऊन माझी वाट पाहत आहात. पण मला हे अजिबात बरं वाटत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्हा सगळ्यांना ना भूक लागली असेल ना, आपण एक काम करूयात, आपण एखाद्या हॉटेलला जाऊयात. चला माझ्याबरोबर सगळेजण चला, आपण तिथे जाऊन जेवूयात. तर आता इथे सगळेजण गावकरी एकमेकांकडे पाहत
होत असतात. त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की साहेब आपण एक काम करूयात का? म्हणजे आपण आधी काम करूयात आणि नंतर जेवण करूयात, चालेल ना? तर त्यावेळी आता आमदार साहेब जे आहेत ते बोलू लागतात की कृष्णा, हे बघ गावकरी खूप वेळपासून आले आहेत, त्यामुळे त्यांना भूक तर लागली असेल ना? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती गप्प बसून घेते आणि आमदार साहेब जे आहे ते कृष्णाला बोलू लागतात की आपण काय करू कृष्णाताई, आपण एक काम करू, आपण बहुमताने ठरवू. काय करायचं, आधी मीटिंग करायची आहे की जेवण करायचं आहे? तर त्यावेळी आता इथे आमदार साहेब जे आहे ते बोलतात की ज्यांना कोणाला जेवायचं आहे असं म्हणणं असेल त्यांनी हात वर करा आणि ज्यांना कोणाला नसेल जेवायचं, आधी मीटिंग करायची असेल त्यांनी हात वर करूच नका. तर त्यावेळी आता इथे बहुमताने ठरलं आहे की आधी जेवण करायचं आणि नंतरच मीटिंग करायची आहे. तर आता आमदार साहेब मुद्दामून समोरच्या सांगण्यावरून हे सगळं करत असतात. पण इथे या कृष्णाला याबद्दल काहीच माहिती नसतं. सगळे गावकरी जेवणासाठी जाण्यासाठी रेडी होतात, पण कृष्णा जी आहे ती तिथेच बसलेली असते. तर त्यावेळी आता आमदार साहेब जे आहेत ते कृष्णाला विचारू लागतात की काय झालं आहे कृष्णाताई, तुम्ही नाही येणार आहात का जेवायला? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की नाही, मी नाही येणार, तुम्ही सगळे जाऊन या, तोपर्यंत मी इथेच बसते. असं म्हणत आता कृष्णा जी आहे ती इथेच बसलेली असते आणि सगळेजण बाकीचे जेवायला जाण्यासाठी निघालेले असतात. तर त्याच नंतर आता इथे आमदार साहेबांचा जो काही प्लॅन आहे ना, तो आता वर्क होतो आहे हे त्यांच्या लक्षात येत आहे. म्हणूनच ते खूप खुश असतात. काहीही करून त्यांना समोरचा प्लॅन जो आहे तो आता पूर्ण करायचा असतो. आणि त्यानंतर आता इकडे ते सगळेजण जेवणासाठी निघून जातात आणि इकडे आता ही कृष्णा जी आहे ती एकटीच इथे बसलेली असते. कृष्णाला खूप विचार येत असतात की काय होईल, मीटिंग वेळेत आवरेल की नाही, मी घरी वेळेत पोहोचेल की नाही, हा प्रश्न आता कृष्णाच्या मनात चाललेला असतो. काहीही झालं तरी मला वेळेत पोहोचायला हवं, कारण बाळजाबाई आणि बाकी सगळे किती आनंदी होते आणि त्या सगळ्याचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाही, असं कृष्णा म्हणत असते. तर त्यानंतर आता घरी सगळेजण तयारी सगळ्यांनी सुरू केलेली असते. सगळेजण फुगे फुगवत असतात. तर त्यावेळी आता समर आणि पूजा देखील इथे फुगे फुगवायला मदत करत असतात. तर त्याचनंतर आता इथे ही जी नैनावती आहे ना, ती बडबड करू लागते की आपल्या घरात ना सगळेजण सारखे भरलेले आहेत आणि आता आपलं हे घर नाही तर खुराडा वाटतो आहे, कारण तिथे कृष्णाचा मित्र, बालपणीचा मित्र आलेला असतो आणि त्याला पाहूनच ही नैनावती असं काही बोलली होती. तर त्यावेळी तिथे बाळजाबाई येते. बाळजाबाई आल्यानंतर ह्या नैनावतीला खूप काही सुनावते. ती बोलू लागते की काय गं नैनावती, तुझ्या डोळ्यांना काही खासड वगैरे झाले आहेत का? तुला चांगलंही दिसत नाही. तर त्यावेळी आता इथे हा जो कृष्णाचा बालपणीचा मित्र आहे ना, त्याच्याकडे पाहून बाळजाबाई म्हणतात की हे बघ, आपलं ना हे घर जे आहे ना ते कृष्णाचं आहे, म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं आहे आणि तुला जेव्हा वाटेल, कधीही वाटेल, तेव्हा तू इथे कृष्णाला भेटायला यायचं, कळलं ना? कुणाच्या बोलण्याचं मनावर लावून घ्यायचं नाही, समजलं तुला? तर आता इथे कृष्णाचा जो बालपणीचा मित्र आहे तो देखील हो मध्ये मान हलवतो आणि त्याचनंतर आता इथे बाळजाबाई सांगते की चला आता थोड्या वेळात कृष्णा येईलच, त्यामुळे तातडीने सगळं काही आवरायला घ्या. तर तेवढ्यातच आता इथे सगळेजण फुगे फुगवत असतात आणि इकडे ही नैनावती बोलतं की धर रे बाबा, तूच फुगव हे फुगे, असं म्हणत त्या कृष्णाच्या मित्राकडे ते फुगे रागातच फुगे फुगवायला देते. आणि त्यावेळी आता समर आणि पूजा जे आहे ते बोलतात की यांना माहितीच नाही आहे की कृष्णा वेळेत इथे येईल की नाही येईल, आणि ज्यावेळी कृष्णा घरी पोहोचणारच नाही त्यावेळी ह्यांचा जो काही मूड ऑफ होईल ना, त्याची मज्जा घेण्यासाठी आपण दोघे तर आहोतच. तर त्यावेळी आता इथे समर आणि पूजा दोघेही जण एकमेकांना टाळी देऊन हसू लागतात आणि त्याचनंतर आता इकडे ही जी पूजा आहे ती मुद्दामून समोरला या सगळ्यात घोळवत असते. ती सांगते की आता नाही, ह्यांची चांगलीच वाट लागणार आहे आणि ह्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही राग आहे ना तो मला पाहायचा आहे. तर त्याचनंतर आता इथे ही जी कृष्णा आहे ती वाट पाहत बसलेली असते, पण अजूनपर्यंत आमदार साहेब आणि गावकरी आलेले नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे जेवण करण्यासाठी वेळ तर लागणारच आहे. म्हणूनच आता ही कृष्णा जी आहे ती खूप टेन्शनमध्ये इथे बसलेली असते, कारण आज दुष्यंतचं मन, घरच्यांचं मन तिला दुखवावं लागणार आहे, असं कदाचित होणार आहे, त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये बसलेली असते. तर आता इकडे घरचे सगळेजण छान सेलिब्रेशनसाठी तयारी करत असतात. तेवढ्यात तिथे आढळराव येतात. आढळराव आल्यानंतर इथे त्या
का मोलकरणीकडे केक देतात. त्यांनी केक आणलेला असतो आणि तो व्यवस्थित ठेवायला देखील सांगितलेला असतो. आणि त्याच नंतर आता इथे हा जो दुष्यंत आहे तो त्याची मीटिंग संपवून खाली येतो आणि बोलू लागतो की बोला माझ्यासाठी काय काम आहे, काय करू मी, असं म्हणत आता हा दुष्यंत जो आहे तो हेल्प करण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यात तिथे त्याची आई जी आहे ती बोलतं की हे बघ दुष्यंत, आज तुला आणि कृष्णाला काहीच करायचं नाही आहे. सगळं काही आम्ही आमच्या पद्धतीने करू, ठीक आहे. तुला काहीही हेल्प करण्याची गरज नाही आहे. तर आता दुष्यंत बोलतो की ठीक आहे. तर त्याच आता इथे आढळराव जे आहे ते बोलतात की ठीक आहे, तुमची तयारी जी आहे ती चालू ठेवा. मी आता येतो आवरून, असं म्हणत आता इथे ते जे आहे ते स्वतःच्या रूमकडे जातात. आणि त्यानंतर पुढील भागात इकडे सगळेजण कृष्णाची वाट पाहत असतात आणि बाळजाबाई जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते की आणखीन कृष्णा आली कशी नाही आहे, कारण त्या आमदारांची मीटिंग 9 पर्यंतच असते. मला तर नक्की डाऊट आलेला आहे की आमदारांना कळालं आहे की कृष्णाच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच तिला कुठेतरी अडकावून ठेवलेलं आहे. तर आता इथे ती सांगते की दुष्यंतला जा, गाडी काढ आणि कृष्णाला घेऊन ये आणि तिकडे काय चाललं आहे हे देखील बघून ये. तर आता इथे दुष्यंतने गाडी काढलेली आहे आणि तो कृष्णाला आणण्यासाठी पोहोचलेला आहे. तर आता इकडे कृष्णा जी आहे ती घरी येण्यासाठी निघालेलीच असते. तर पुढे दुष्यंतला पाहून तिला प्रचंड आनंद होतो. दुष्यंतच्याही लक्षात आलेलं असतं की मुद्दामून कृष्णाला कुणीतरी अडवलेलं आहे आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून झालं असेल हा प्रश्न देखील बाळजाबाईला आणि दुष्यंतला इथे पडलेला असतो. तर आता इथे ज्यावेळी कृष्णा ती मीटिंग संपवून बाहेर पडलेली असते त्याच वेळी समोर तिला दुष्यंतची गाडी दिसते आणि ती प्रचंड खुश होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.